श्री स्वामी समर्थ। मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी केंद्रातून आलेली अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ। प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी कर्ज घेत असतात। काही जण कमी रकमेचं कर्ज घेतात तर काही जण जास्त रकमेचं कर्ज घेतात। कधी कधी काय होतं तर बघा, एक कर्ज फेडायला आपल्याला दुसरं कर्ज घ्यावं लागतं, दुसरं कर्ज फेडायला आपल्याला तिसरं कर्ज घ्यावं लागतं। अशा प्रकारे कर्जाचा डोंगर उभा राहतो आणि माणसं हताश होतात। यासाठी गुरुमाऊलींनी केंद्रातून कर्जमुक्तीसाठी काही सेवा दिलेल्या आहेत। या सेवा अतिशय प्रभावी सेवा आहेत। जर आपण त्या सेवा मनापासून केल्या तर नक्कीच कमी वेळात कर्जापासून मुक्ती आपण मिळवू शकतो। तर आता आपण पाहूयात की आपल्याला कोणत्या त्या सेवा आहेत ज्या आपल्याला कर्जमुक्तीसाठी करायच्या आहेत। सगळ्यात अगोदर तर बघा, आपल्याला गायत्री मंत्र जप ही एक सेवा आहे जी आपल्याला करायची आहे। कर्जमुक्तीच्या या उपायांमध्ये आपल्यास 5 रंगाचे गुलाब आणि 1 पांढरे वस्त्र यांची आवश्यकता आहे। हे वस्त्र 1.5 मीटर आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सगळे गुलाब या कपड्यामध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा आपल्याला 21 वेळा जप करायचा आहे। जप करता करता आपण या कपड्यास बांधावे आणि जप पूर्ण झाल्यावरती या कपड्याने बांधलेले गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे आहे। हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्यावरील कर्ज कमी होत असल्याचे तुम्हाला स्वतःला जाणवेल। तर ज्या लोकांवरती कर्जाचे ओझे अधिक आहे त्यांनी मंत्र जप हा दररोज करणे अतिशय फायदेशीर आहे। तुम्ही रोज 1 माळ गायत्री मंत्र जप केला तर हे अतिशय उत्तम आहे। त्यानंतर आहे तर नारळ आणि काळा धागा। तर नारळ आणि काळा धाग्याचा जो उपाय आहे तो असा आहे, तर बघा, कर्जमुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला काळा धागा आणि नारळ यांची गरज लागेल। हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल। या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळावर गुंडाळावा। यानंतर नारळाची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करायचा आहे। परंतु लक्षात ठेवा, हा उपाय तुम्हाला फक्त शनिवारच्या दिवशीच करायचा आहे। दुसरा उपाय आहे मसूर डाळ। लाल कलरची जी मसूरची डाळ असते त्याचा हा उपाय आहे। मसूर डाळ देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते। हा उपाय करण्यासाठी सोमवार अथवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करायची आहे। बरं, डाळ अर्पण करताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे। मंत्र असा आहे, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः। या मंत्राचा जप करायचा आहे। जप करत करत तुम्हाला शिवलिंगावरती मसूर डाळ, लाल मसूरची जी डाळ असते ती अर्पण करायची आहे। त्यानंतर आहे मोहरीचं तेल म्हणजेच राईचं तेल। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे तर शनिवारच्या दिवशी आपल्याला एक मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला वरतून व्यवस्थित झाकायचा आहे। या दिव्याला झाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, नदी किनारी जाऊन एक खड्डा बनवून या दिव्यास त्या खड्ड्यामध्ये आपल्याला पुरायचे आहे। हे सगळे केल्यानंतर आपल्याला मागे पाहायचं नाही आहे, आपल्याला सरळ आपल्या घरी निघून यायचे आहे। हा सुद्धा कर्जमुक्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे। त्यानंतर आहे नारळ आणि चमेलीचं तेल। तर बघा,
आपल्याला काय करायचं आहे, तर आपण चमेलीच्या तेलामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर बघा शेंदूर असतं, शेंदूर आहे तो ते आपल्याला मिक्स करून एक टिया बनवायचा आहे आणि त्यानंतर या टियाने नारळावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं, तर हा नारळ आपल्याला मारुतीला अर्पण करायचा आहे। या नारळासोबत तुम्ही मारुतीला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि सोबत ऋणमोचक मंगल स्तोत्र तुम्हाला वाचायचे आहे। हा उपाय आपण जेव्हा करायला लागू त्यानंतर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे आपलं कर्ज आपण परत करू शकतो, फेडू शकतो। हा सुद्धा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि ज्या सेवेकरांनी हा उपाय केलेला आहे त्यांना या सेवेचा खूपच छान असा अनुभव आलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर बघा गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। आपल्याला वर्षभरात 7 गुरुचरित्र पारायण करायचे आहे। त्यामुळे सुद्धा आपली जी परिस्थिती आहे ती सुधारण्यास मदत होते, आपल्यावरील जे कर्ज आहे ते उतरण्यास आपल्याला नवीन नवीन दिशा आपल्याला मिळते। हे जे उपाय आहेत हे गुरुमाऊलींनी आपल्याला कर्जमुक्तीसाठी दिलेले आहेत। महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्ही या सगळ्या सेवा अतिशय मनापासून करा, महाराज नक्कीच तुम्हाला तुमचं कर्ज उतरण्यामध्ये तुम्हाला नक्कीच मदत करतील। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।